संजय राऊत हे जे रोज शोध लावतात, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीचं दर्शन घ्यायला आले. त्या समाधीची पार्श्वभूमी अशी की ती समाधीचा जीर्णोद्धार केल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होत होते. 384वी पुण्यतिथी, समाधीच्या पुनरुत्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली. जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी दर्शन. आता याचं स्वागत करायचं सोडून संजय राऊत गेले 3 दिवस बोलतायत, कोणी प्रतिसादच देत नाही हो. संजय राऊतजी राजकीय दुश्मनी असावी, परंतु अशा प्रकारचा प्रसंग ज्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या देशाचे गृहमंत्री आहेत, मला मान्य आहे की इंदिरा गांधी येऊन गेल्या आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू येऊन गेले आहेत, अटलजी येऊन गेले आहेत, जयसिंग येऊन गेलेले आहेत, पण देशाचे गृहमंत्री या नात्याने आणि शिवभक्त संजय राऊतजी अमितभाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊतजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला. त्या अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा, हे उभं राहा की रे, कारण तुमचे सगळे सेटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्या ऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं. 5 माजी नगरसेवक आले बीजेपीकडे. मुंबईमध्ये सिटिंग 57 नगरसेवक एव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले आउट ऑफ 92. काय राहिलं तुमच्याकडे. त्याच्याकडे बघायचं सोडून अमितभाई काय बोलले, ते समाधी बोलले की कबर बोलले. बोलण्याच्या ओघामध्ये एका बाजूने त्यांना ते समाधीच्या दर्शनाला आले, समाधी शब्द त्यांच्या डोक्यात होता म्हणून लगेच मुसलमानांचा अनुनय सुरू केला, कबरेला समाधी म्हटली. अरे कुठून शोधला होता. मला हे म्हणायला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुम्ही असं म्हणालात की याचे पण घेत नाही, म्हणजे प्रयत्न केला जातो शिवसेनेला, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. तुम्ही असं आहे की शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही. यायचं की नाही, घ्यायचं की नाही माझ्या विषय आहे. तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत. आता याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतोय. याचा अर्थ असा लागला आहे का की आम्ही नाहीये म्हणतोय तसं. मी आपलं प्रेडिक्शन दिलं की जर ते सत्तेवर आले नाही गळती करत लांब सोडावं. कोल्हापूर, पुणे माणसंच नाही मिळणार, मुंबईत माणसं नाही मिळणार. चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय, त्यांना घेत नाहीयेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहांवर टीका करतायत आणि अशीच परिस्थिती राहिली तर महापालिका निवडणुकीत यांना उमेदवार सुद्धा राहणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणतात. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील त्याची चिंता करू नये. त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुलसी गेबार्ड यांनी ईव्हीएम संदर्भात सांगितलेलं आहे. तुलसी गेबार्ड वॉशिंग्टन मधून त्यांनी सांगितलं की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम हॅक होऊ शकतो. हे मी सांगत नाही, की तुलसी गेबार्ड यांच्यावर मोदींचं खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत, म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या. त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहमत आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही. महाराष्ट्रात ज्याने काय छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी, त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का. त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल मी सांगतो. की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत.
चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करा, त्यांच्या पक्षाची चिंता करा. लांड्या लवाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात. ती सत्ता तुम्हाला लक्षात